हे आकर्षण आहे कृषी प्रदर्शनामधलं. फक्त 8 दिवसामध्ये तयार केलेलं हे घर आहे. जसं त्याच्यामध्ये आपण पाठच्या साईडला विहीरसुद्धा पाहू शकतो, मचाण आहे, त्यानंतर वरच्या साईडला एक मजलासुद्धा आहे. तर ह्या कृषी प्रदर्शनामधलं एक वेगळं आकर्षण आपल्याला हे कोकणाकडचं सुंदर असं शेणाने सारवलेलं घर पाहायला मिळतं. खूप मोठ्या प्रमाणावरती इथं कृषीप्रेमींनी चिपळूणकरांनी गर्दी केली आहे. घर आहे तिकडे आलोय मी. तर इथे आपण बघितलं तर जुन्या पद्धतीची आपण खॉट म्हणू शकतो. ती इथे लाकडी खॉट आहे. पूर्ण ज्या खिडक्या आहेत त्या पूर्ण लाकडाच्या आहेत. ही झडपं आपण बघितली ती पण लाकडाची आहेत. एकदम गार वाटते आतमध्ये आल्यानंतर. सारवलेलं आहे इथे. आता खूप कमी घरामध्ये आपल्याला कंदील पाहायला मिळतात. तर जुन्या पद्धतीचा कंदील आपल्या इथं पाहायला मिळतो आहे. चार्जिंगची बॅटरी आल्यापासून कंदील वापरणं आणि आता रॉकेलसुद्धा सहज उपलब्ध होत नाही, त्यामुळे खूप कमी लोक आपल्याला आता कंदील पाहायला मिळतात. त्यानंतर गॅसबत्ती आहे. कोकणामध्ये बघितलं तर गॅसबत्ती घेऊन लोक रात्रीचे खेकडे पकडायला जायचे. तर आता हळूहळू गॅसबत्ती कालबाह्य झालेली आहे चार्जिंगची बॅटरी आल्यामुळे. तर आतमध्ये आपण बघितलं तर हा मेंटल आहे आणि इकडे ही रॉकेलची टाकी आहे. आणि जुन्या पद्धतीचा इथं आपल्याला फोनसुद्धा पाहायला मिळतो आहे. हा फोन आपल्याला जुन्या पद्धतीचा इथे पाहायला मिळतो आहे. तो कुठेही पाहायला मिळत नाही. लावायचं आहे त्यामुळे मला 9 पासून सुरुवात आहे, तर 9 पूर्ण फिरवायला लागायचं आहे. नंतर 9, 8 असेल 8, तर असे वेगळे नंबर फिरवून आपल्याला फोन लावायला लागायचा. तर हा जुन्या पद्धतीचा फोनसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतो. महाराजांची सुंदर अशी मूर्ती. आणि घरामध्ये आल्यानंतरच आपल्याला 20 वर्ष 25 वर्ष मागे गेले जे आठवण होते. सुंदर असं घर आपल्याला पाहायला मिळते. इथे सुंदर शेतीचं रक्षण करण्यासाठी बंदूक वापरायचे, तर त्यातली एक बंदूक आपल्याला इथे पाहायला मिळते. ही सहान आहे. ह्या सहानेमध्ये सुद्धा आपल्याला एक समय ठेवलेली दिसते. हा छोटा टेप रेकॉर्डर आहे जुन्या काळातला. त्यानंतर आपल्याला इथं सुद्धा पुस्तकंसुद्धा पाहायला मिळतात जुन्या काळातली. तुम्हाला दाखवतो हे बघा किती जुनं शिवतीर्थ रायगड गोपाळ निळकंठ दांडेकरांनी लिहिलेलं पुस्तक. खूप जुनं पुस्तक आहे. आता आपण पडवीमध्ये आहोत आणि पडवीमधून आपण आता प्रवेश करणार आहोत आतमध्ये. ह्या बाजूला इथे चिन्ह आहे, त्याकडून आपण वरच्या बाजूला आपण जाऊ शकतो. इथे शेतकरी आपलं धान्य वगैरे ठेवायचं. वरती आपल्याला रोवली पाहायला मिळते. वरती जे छत आहे ते कौलांचं छत आहे आणि आपल्याला हे भाल पाहायला मिळतं. ते पूर्ण भाल आहे, ते लाकडी भाल आहेत. आणि जुन्या पद्धतीमध्ये ही लाईटिंग केली जायची. जी पट्टीवरनं वायरी घेऊन जायच्या, अशा ओपन वायरी आपल्याला इथं अगोदर पाहायला मिळायच्या. हे टम्बलर स्विच आहेत ब्लॅक कलरचे. त्यानंतर इथं देवारं घर आहे. सुंदर असं देवारं घर आपण बघितलं तर शेणानं सारवलेलं आहे आणि हा दिवा सुंदर पाहायला मिळतोय. तर खूप मोठ्या प्रमाणावरती इथं कृषीप्रेमींनी गर्दी केली आहे. इथे सर्व जी भांडी आहेत ती तांब्याची भांडी आहेत. भिंतीमध्येच असणारं हे लाकडी कपाट. त्यानंतर आपण इथून पुढे जाऊया. इथून पुढे जाऊया आपण. मागच्या बाजूचं जे किचन आहे, आपलं जे स्वयंपाकघर आहे, त्या स्वयंपाकघरामध्ये आपण आलेलो आहोत. स्वयंपाकघरामध्ये आपण बघितलं तर इथं जो सर्व भांडी आहे ती तांब्याची भांडी आहेत. इथे आपल्याला जुन्या पद्धतीची चूल पाहायला मिळते. सुंदर असं घर. त्यानंतर इथे आपल्याला सुद्धा छोटीशी फाट बेड पाहायला मिळतोय. इथं उकळी आहे, जी आता खूप कमी ठिकाणी वापरली जाते. उकळी आहे. त्यानंतर इथे रवली आहे. असं पूर्ण असं एक पारंपरिक घर आपल्याला इथे पाहायला मिळते. सुंदर असं कृषी प्रदर्शनामध्ये एक वेगळं आकर्षण असणारं जुन्या पद्धतीचं घर. छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला गेला आहे. छोट्या छोट्या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर्व भांडी आहेत ती आपल्याला तांबी पितळीची पाहायला मिळत आहेत. लाकडी मांडणी आहे. आणि त्यानंतर आपण इथून मागच्या बाजूला प्रवेश करूया तर आपल्याला इथे धान्य ठेवण्याची मातीची भांडी. त्यानंतर इथं डालगा, ही सगळं छोटी टोपली आहे, तिथे कोंबडी ढाकून ठेवलेली आहे. हा डालगा आहे, पाळापाचोला नेण्यासाठी वापरतो आपण. त्यानंतर मागच्या बाजूला आपण इथं आल्यानंतर इथे सुद्धा छोटीशी एक चूल आहे आणि पाणी पिण्यासाठी इथं छोटंसं हे तांब्याचं भांडं जे पूर्वीच्या काळी वापरलं जायचं. आणि इकडे छोटीसं असे रहाट आणि वीर दाखवलेले आहे. आणि सर्व हे वैशिष्ट्य आहे की 8 दिवसामध्ये हे सर्व तयार केलं गेलं आहे. जसं तसं आपल्याला कोकणातलं घर इथं पाहायला मिळतं आहे. हे बघा, हे वीर आहे आणि हे रहाट आहे. अगोदर या रहाटीनेच पाणी काढलं जायचं. चिरेबंदी बांधकाम केलेली ही रहाट आहे. मागच्या बाजूला आपल्याला इथं आंब्याची, चिकूची, फणसाची झाडं पाहायला मिळत आहेत. आणि सुंदर 8 दिवसामध्ये तयार केलेलं डबल मजली घर, जुन्या पद्धतीचं कवळारू घर इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे.